करी दृष्टाचा संहार, नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय। अंगी शेंदूर चर्चिला, दिव्य मारुती शोभला, नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय। कपिकुळाचे मंडन, कपिकुळाचे मंडन, शरण एका जनार्दन, नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय। विठ्ठल विठ्ठल सीतानाथ समारंभां श्री गुरु मीनदास मध्यमां अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे श्री गुरु परंपरां। भक्तवर्यं नमस्तुभ्यं जगमित्राख्य महात्मनि, मूर्ति प्रेम भावार्थं वारं वारं नमाम्यहं। रामरायाच्या सेवका सेवका, शरण आलो म्हणे तुका, तया माझे दंडवत। कपी कुळी हनुमंत, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान हनुमंतरायाच्या अर्थात वन मारुतीच्या समोर चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 17व आणि 17व्या वर्षातील आता हा 4था दिवस आहे। विठ्ठल विठ्ठल आपल्या परिसरातील श्री क्षेत्र इंजेगाव, श्री क्षेत्र धार डिगोळ, धामोणी आणि देशमुख डिगोळ या 4ही गावांच्या सीमेवर वसलेलं हे देवस्थान, अर्थात हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं रक्षण करणारी रक्षण देवता। मग तिचा वार्षिक उत्सव मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे। आणि मग आज दुसऱ्याच बुवाची सेवा होती, पण माझा नंबर लागला। गोष्ट आता तुम्ही काही सगळे घरचीच आहे, तर सप्ताह ठरला, पत्रिका आली आणि पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचं स्टेटस श्याम महाराजाच्या मोबाईलवर दिसलं मला आणि माझ्या सहज मनात आलं, म्हणलं मारुतीराया वर्षाला एकदा तरी तुझ्या सेवेला येतो, म्हणजे वनमारुतीत आलो नाही तर गावात येतो, गावात नाही आलो तर इकडे येतो। म्हणजे 2 वर्षापूर्वी शिवपुराण इथेच केलं, गेल्या वर्षी गाववाल्याने ठेवलं, यंदा गावानं मला हकली दिली। गावाल्याने ठेवलं नाही माझं, मी दादाला गेल्या वर्षीच म्हणलो होतो तुम्ही पुढच्या वर्षी माझं ठेवीत नसता, पण मग देव म्हणणं असतं माणसं दूर लोटायला का तुला वागा, मी तुला जवळ करतो। आणि मी लंबुटीवाला महाराज ते माझं ऐकत आहे, दादा तुम्ही किती दूर लोटा ते लुटीत नाही। विठ्ठल
दिवशी मी जगणार नाही. आणि मी त्याला शिवाय द्यायची ताकद ठेवते. माझ्या नित्य मानस पूजेमध्ये 6-7 देवांची पूजा आहे. त्याच्यातला 4था नंबर आपल्या वनमारुतीचा. हे उघड करीत नाही, पण त्याची प्रार्थना रोज नित्य कीर्तनाला उभा राहिलो तरी त्याची आठवण. नित्य मानस पूजा रोज करतो. मानस पूजेमध्ये वनमारुतीची आठवण केल्याशिवाय पुढे जातच नाही. नोहे नोहे आम्ही आत्तापर्यंत जे जिवंत आहेत या भगवंताच्या कृपेमुळेच आहे. विठ्ठल माझ्या मनात आलं गावान नाही आणि यंदा वनमारुतीतही सेवा नाही, काही नाही, पण पंक्तीला जाऊन जीवन यावं कुणाची काय असं. आणि मग सहज गेलो त्या रामबुवाच्या लग्नाला. तिथे सुमित भेटला. म्हणलं बाबा एक सेवा अशी अशी तुम्हाला करावं. आता सुमितनं नाही मला सेवा सांगितली, मग कोणी सांगितली? सुमितला सांगण्याची बुद्धी त्यानं दिली. त्याच्यामुळे तारका कोणाच्या घ्यायच्या ते तुमच्या हातात असलं तरी आणायचं कोणाला ते त्याच्या हातात. हे लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल पैसे करता कधी भांडलो नाही आणि कधीच कोणाला भांडत नाही. फक्त माझी तळमळ एवढीच असते की गाडीचं भाडं निघावं, आमच्या मंदिराला काही 10-5 रुपये उरावा. पण तिथं काय करावं, चांगलं आजच नसतं तसं. अभंग जो निवडलाय तो आहे शांती ब्रह्म एकनाथ बाबांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा हनुमंतरायाचं वर्णन करणारा, मोबाईलच्या गाथ्यामध्ये न सापडणारा असा उत्तम चिंतनीय अभंग शेवेचा घेतलेला आहे. आता मी हे नियोजन वार्षिक बघतो. जेव्हा मी शिवमहापुराण इथे केलं तेव्हापासून नियोजन पाहतो. छान नियोजन आहे. पंक्तीवाले छान आहेत, ऐकणारे चांगले आहेत, माता मावल्या भरपूर येतात, 4ही गावची लोक येतात, परिसरातली भजनी येतात, टाळकरी उत्तम आहेत, गायक आहेत, वादक आहेत, सगळे अगदी रेलचिल आहे, सगळं अगदी छान आहे. आणि मला वाटतं विशिष्ट कालावधीनंतर माणसाने म्हणजे पांढऱ्या केसाच्या माणसाने थोडं मागं राहिलं पाहिजे आणि काळ्या केसावालेली पुढे ढकललं पाहिजे. हे माझं नाही, हे रामायणात आलं. रामायणातला प्रसंग आहे. जर तुम्हाला राज्य व्यवस्थित चालवायचं असेल तर म्हाताऱ्याने फक्त विचार सांगावा आणि तरुणाने तो विचार ऐकावा. अशी भावना असली म्हणजे ते यशस्वी पार पडत असतं. विठ्ठल विठ्ठल एक दृष्टांत नेहमी सांगतो, तुम्ही ऐकलं असेल, परत ऐक. एका गावाला आग लागली. सगळं गाव पळालं. सगळे आपापल्या जीवाच्या आकंतानं गाव सोडून पळाले. पण दोघाचा नाविलाज होता. एक होता लंगडा आणि एक होता आंधळा. लंगड्याला आग दिसत होती पण उठून पळायला पाय नव्हते, आणि आंधळ्याला पाय होते पण आग रस्ता दिसत नव्हता, बाहेर कसं पडणार. आणि मग दोघही मारुतीच्या पाराजवळ अशी बसलेले आणि आग लागली सगळ्या गावाला. यांच्यात चर्चा सुरू झाली. बरं का आपण आता जगत नाही म्हणजे का, सगळं गाव पेटलंय, सगळे माणसं निघून गेलेत, आपल्याला आता उचलणार पाहणार गावाच्या बाहेर काढणार कोणीच दिसत नाही, मरतो. पण मग एक जण म्हटलं अरे आपण जगतो पण डोकं लावलं पाहिजे. म्हणजे डोकं काय, माझे डोळे तुझे पाय. म्हणजे पांगळ्याचे डोळे आणि आंधळ्याचे पाय जर एकत्र केले तर आपण या आगीतून वाचतोच गडे. आणि मग त्यांनी गंमत केली. आंधळ्याने पांगळ्याला खांद्यावर घेतलं. आंधळ्याने पांगळ्याला खांद्यावर घेतलं. पांगळा रस्ता दाखवायचा आणि आंधळा चालायचा. दोघही सुखरूप बाहेर पडले आणि जगले. या दृष्टांतामध्ये जो पांगळा आहे ना ती सगळी म्हातारी माणसं आहे आणि दृष्टांत जो आंधळा आहे ते सगळा तरुण वर्ग आहे. फक्त तुम्ही नजर द्या तर न चालायचं काम बरोबर करता. दोघं एकत्र झाले की कुठल्याही आगीतून सहज बाहेर येतात. विठ्ठल लेकरं सप्ताह करायला तर फार आनंदाची गोष्ट आहे. कोणी करावं, यांनीच केलं पाहिजे. हे सगळं सांभाळलं पाहिजे. सप्ताह करणं वाईटाची गोष्ट नाही. आता लोकांची धारणा झाली नोकरदारच पोरगा असावा, बकळ पैशावाला असावा, मोठी गाडी असावी त्याला. पण माझं असं मत आहे, नका का नसेना गाडीवाला, नका का नसेना 2 मजल्यावाला, पण संस्कार तो विहीन आहे. अर्थात संस्कारात तो जर परिपूर्ण असेल मग भले तो सप्ताह करणारा असला तरी चांगली गोष्ट. ह्याही नजर जरा बदला की संप्रदायाचं कार्य करणारी, भक्तीचं कार्य करणारी, माळकरी, निर्व्यसनी राहणारी मुलं सुद्धा
आपल्या जगताची धर्माची असलेली गरज आहे आणि ती असली पाहिजे. महाराजांचे शब्द आहेत, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरण्यांचं काम आहे, अर्थात ते असलं पाहिजे. आणि मग म्हाताऱ्याचं काय काम? त्यांची शोभा आहे, त्यांनी मंडप गच्च भरवला पाहिजे, हरिनामाला आलं पाहिजे, कीर्तन भजन श्रवण केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तिथं असतात. बघा विठ्ठल आपल्याकडे अनेक देवी देवता आहेत. 33 कोटी देवच्या मुंडा, 8 कोटी भैरव रे. 8 कोटी भैरव आहेत आणि 33 कोटी देवता आपल्याकडे सांगितल्या जातात. पण कोटी हा शब्द जो आहे तो संख्यावाचक नाही, तो प्रकारवाचक. 33 कोटी संख्येनं देव नाहीत, मग आपल्याकडे 33 प्रकारचे देव आहेत. आणि मग त्या देवतामध्ये पुन्हा विविध प्रकार आहेत. संत वाङ्मयाने 10 प्रकारचे अवतार मांडले, गर्ग संहितेने 6 अवतार मांडले, श्रीमद भागवताने 24 अवतार मांडले. अर्थात असे प्रत्येकाने विविध अवतार मांडले आणि ते अवतार तुम्हा आम्हाला प्रेरकच आहे. ते तुमचं आमचं कल्याण करणारे, हित करणारेच आहेत. त्यामध्ये 2 अवताराचं तुमच्या पुढे मला महत्व मांडायचं. एक आहे देवाचा अवतार आणि एक आहे साधूचा अवतार. विठ्ठल विठ्ठल. जगत कल्याणाकरता, धर्माची घडी बसवण्याकरता, भक्ताकरता देव अनेक वेळेला अनेक विध अवतार घेऊन इथे येत असतो. त्याची गीतेतही शब्द आहेत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तोच म्हणतोय, मी माझं कामच हे करणं. धर्मरक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाडीशी भक्तजना. अनंत अवतार घेशी भक्तजना. अवतार घेतले. अजून थोडं सांगतो ऐक. तो राम झाला, नवल नाही. तो कृष्ण झाला, नवल नाही. तो परशुराम झाला, याच्यातही नवल नाही. तो भक्ता करता अर्ध माणूस अर्धा पशु झाला, नवल आहे. तो प्रल्हाद झाला. अजून खाली येऊ, तो हे नाही, तो कासव झाला. कासव नाही, तो वराह डुक्कर झाला. महाराज म्हटले तो मासा झाला. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. हे कोणा करताय? तुमच्या आमच्या करताय. काय त्याचं आपल्यावर प्रेम आहे. आपल्या करता मासा होतो, आपल्या करता कासव होतो, आपल्या करता जो अवतार घेऊन आहे तोही घेतो, आपल्या करता जे वाटेल ते. म्हणून तर अनंत अवतार या शब्दाला किंमत आहे. भक्ता करता काहीही होतो. आणि मग जेव्हा जसा जसा देव येतो तसं काही वेळेला संतही इथे येतात. देवाचं कार्य वेगळं आहे. देव येतो तेव्हा दुष्टांचा नाश करतो, भक्ताचं पालन करतो. पण साधू जेव्हा येतात ना तेव्हा ते दुष्टाला बदलवतात आणि सज्जनाला सांभाळतात. मागे 12व्या शतकात तो वैकुंठातला श्रीहरी विष्णूच ज्ञानोबा रूपाने जन्माला आला. अर्थात साधू म्हणून जन्माला आला. त्याने कधी हातात शस्त्र धारण केलं नाही.
ज्ञानोबरायाच्या अवतारात त्यांनी दुष्टही बदलले, जे खळांची व्यंकटी सांड बदलले, आणि जे चांगले होते त्यांना उंच आसनावर बसवलंही. हे साधूचा काम आहे, देवाचाच अवतार आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, रोज आरती म्हणता आपण. लोपले ज्ञान जगी हेतनी नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. तेच करतात का? तेव्हा ज्ञानोबराय बनून येतो तोच परमात्मा, कधी तुकोबराय बनून येतो तोच परमात्मा, कधी नामदेव महाराज बनून येतो तोच परमात्मा, कधी पैठणचे नाथ बाबा बनून येतो. विठ्ठल थोडं विशेष मला सांगायचं, जेव्हा तो साधू बनून येतो तेव्हा तो कोणाचा वध करत नाही. पण इथे जो अवतार आहे जरा तो विशेष आहे. तो साधू बनून आलाय, पण दुष्ट दुर्जनाचा वध त्यानं 100% केला. 2 अवतार आहेत. एक देवाचा अवतार आहे, तो भक्ताला सांभाळतो दुष्टाला मारतो. पण एक अवतार असा आहे देवाचा, फक्त त्यानं भक्त सांभाळी दुष्ट मारला नाही. दत्तात्रयाचा अवतार, त्यानं कोणाला मारलं नाही. आणि हा हनुमंताचा अवतार साधू म्हणून आलाय, पण अनेक दुर्जनाला त्यांनी संपवलं. विठ्ठल विठ्ठल ही विशेष आहे. कोणाचा अवतार हा? कोण आहे हनुमान म्हणजे? मग याची वर्णन तुम्ही शिवमहापुराण ऐकतच आहात. जेव्हा जगतामध्ये काहीच नव्हतं तेव्हा तो निर्गुण निराकार परमेश्वर परात्पर ब्रह्म म्हणतात. त्याला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, काहीच नाही त्याच्यात. आणि मग त्याला एकट्याला बसवत नाही, तेव्हा तो निर्गुण परमात्मा सगुण साकार झाला. नाव झालं शिव. जगामध्ये काहीच नव्हतं तेव्हा ओम शब्द होता बघा, त्याला ओंकार म्हणतात. त्याला प्रणव म्हटलं ज्ञानेश्वरीने. प्रणव शब्दाचा अर्थ सांगतो ऐका. प्र म्हणजे संसार, नव म्हणजे नौका. संसार सागरातून जीवाला तारून नेणारी नौका म्हणजे प्रणव. आणि मग तो प्रणव सगुण साकार रूपाला आला, त्याला परमेश्वर ईश्वर म्हणतात. आणि मग त्याला कर्मेणा म्हणून त्यानं स्वतःच्याच आत्मस्वरूपापासून एक देव तयार केला, नाव आहे विष्णू. त्या विष्णू परमात्म्याने स्वतःच्या नाभी कमलातून एक 5 मुखाचा देव जन्माला घातला, नाव आहे ब्रह्मदेव. 4 नव्हते बरं का, अगोदर 5 होते. पण 4 देवाची स्तुती करायला आणि 5वं देवाची निंदा करायला लागलं, तेव्हा त्याचं एक वरचं मुंडक उडविलं. तेव्हापासून ब्रह्मा चतुर्मुखाचा झाला. याची नाभी कमली जन्म चतुरानना, गवळणीत वर्णन केलं. या परमात्म्याच्या नाभी कमलामधून चतुरानन अर्थात 4 मुखाचा ब्रह्मदेव जन्माला. आणि मग त्या ब्रह्मदेवाला सांगितलं परमात्म्याने, तुम्ही आता सृष्टीचा विस्तार करा, जगत वाढवा. मग काम वाटून दिलं. ब्रह्मदेवाने जगत जन्माला घालावं, विष्णू परमात्म्याने सांभाळावं, आणि रुद्राने अर्थात शिवाने त्याचा संहार करावा. पण जसा जसा विस्तार वाढला, माणसं वाढली तशी पद जास्त लागत असतात. माणसं कमी असल्यावर पद कमी, माणसं वाढलं तर काय करावं लागतंय, पद वाढवावं लागते. आता माणसं वाढले ना तर तिघाला उरक नको. ब्रह्मदेवाला एवढी जन्माला घालणं सोपं होई ना. मग ब्रह्मदेवानं मैथुनी सृष्टीचा आरंभ केला. तुम्ही जन्माला घाला, फक्त देखरेख आमची. मग तसंच विष्णू परमात्म्याने अग्नी वायू वरून हे तयार केले, पाऊस पडा, अग्नी करा, हे करा, जगा. आणि मग शंकराने काही तयार केले, ते जगत संरक्षणाकरता अवतार घेतले भगवंताने. मला वाटतं भैरवनाथ असेल, तो कनकगिरी पर्वतावर राहणारा खंडोबा असेल, तो ज्योतिबा असेल, तो सिद्धोबा असेल, असे जे विविध अवतार आहेत ना, ते सगळे त्या शंकरापासूनच अंतर्भूत झाले. आणि मग यांच्याकडे काम दिलं जगताच्या घरगुती पालन पोषणात. इथले तर घरच्या घरी सांभाळा, लग्नात अडचणी येऊ देऊ नका, लेकरबाळ व्हायला अडचणी येऊ देऊ नका, काही अशा गोष्टी त्यांच्याकडे कामं लावून दिले ते. आणि मग हे जे आहेत खालचे, हे आम्हाला सांभाळतात. आता त्याची परिभाषा सांगतो. ज्याच्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे त्याला कुलदैवत देवघरात मानण्याची गरज नसते, कारण तो कुलदैवत त्याच्यापासूनच निर्माण झालेला असतो. मग अशा त्या शंकराने आपले विविध रुद्र जन्माला घातले. त्याच्यातला हा हनुमान अर्थात हे हनुमंत आहे सुद्धा एक रुद्र आहेत. मग महाराज
हे हनुमानजी रुद्र आहेत. नेमके कितवे रुद्र याची मीमांसा केली अभंगाच्या पहिल्या. कितवा रुद्र हा नाथाने त्याची मीमांसा केली. रुद्र 11वा अवतार, हा 11वा अवतार आहे. एकाने विचारलं माझा रुद्र रुद्र म्हणजे काय? रुद्र शब्दाचा अर्थ आहे भयंकर. रुद्र शब्दाचा अर्थ आहे रागीट. उग्र शब्दाचा अर्थ आहे क्रोधी असलेला. हा क्रोधी आहे का? क्रोधी नाही. रुद्र का म्हटलं? तो शिस्तीत राहणार आहे म्हणून. तो फार शिस्तीतला आहे. कसला आहे? शिस्तीतला. प्रसंग सांगतो तुम्हाला. तुम्ही रामायण आता नित्य ऐकताय, तुम्ही फार रामायण वाचले मला माहित आहे, पण ऐक आता, हे सांगायचं कामच आहे माझं. हनुमानजी लंकेला हे सगळी मंडळी पोहोचली. रामराया, लखन, सगळं सैन्य हनुमंत पोहोचलंय आणि युद्ध प्रारंभ झालं आणि रावणाने शक्ती नावाचा बाण बिभीषणा करता सोडला. तो नेमका बाण आला आणि बिभीषणाला वाचवावं म्हणून लक्ष्मणजी पुढे गेले आणि तो लक्ष्मणाला वर्मी घावू लागला. लक्ष्मणजी जमिनीवर पडले, मूर्छित पडले. तुम्हाला कथा माहित आहे. रामाने लक्ष्मणाला वाचवण्याचा प्रयत्न नाही केला, रामाने रडायला चालू केलं. त्यांनी दुसरं काही वैद्य आणा म्हणे नाही, डॉक्टर बघा म्हणे नाही, पाणी आणा, काहीच नाही. रामाने ते पाहणं रडणं अशी सुरुवात झाली. आता काय करावं? मग अशा वेळेला शहाणी माणसं कामाला येत असतात. शहाणी म्हणजे वयानं शहाणी नाही, बुद्धीनं शहाणी. आणि मग तेवढ्यामध्ये बुद्धीनं शहाणा कोण? बुद्धिमताम त्याचं नावच आहे. ते म्हणाले मी आहे ना, मी करतो हे काम. आणि मग एका पर्वताच्या शिखरावर हनुमानजी गेले, पर्वत खाली दाबून असं उड्डाण केलं.
कोणीतरी विचारलं, महाराज हनुमंताला पृथ्वी भरून जायला काय हरकत होती, उड्डाणच का करावं लागतं? याची गोष्ट अशी आहे, हनुमानजी ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट ज्ञानाला मिळवायची असते तेव्हा तेव्हा त्याला शांती धारण करावं लागत असते. शांती धारण करणं, नाम घेतल्या विषयाचा भोगाचा त्याग करणं. आणि हनुमंताला या सगळ्याचा त्याग करायचा म्हणून उड्डाण केलं. आणि मग समुद्रामधून जात असताना सुवर्णाचा पर्वत नाव मैनाक त्याचा, तो विनंती करायला लागला प्रभूला, थोडा तरी विश्राम तुम्ही माझ्याजवळ केला पाहिजे. सुवर्णाचा जो पर्वत आहे त्याचं नाव आहे संपत्ती. मला वाटतं हे तुम्ही आम्ही सगळे हनुमानजीच आहे, सगळे बुद्धिमत्ता वरिष्ठमच आहेत. आणि तुमचा आमचा सगळ्याचा प्रवास ही शांतीच्या शोधातच आहे. कशाच्या शोधात आहे? शांतीच्या. पण मग लक्षात ठेवा, शांतीच्या या प्रवासामध्ये जी जी माणसं धनाच्या मागं लागली, अर्थात त्या मैनाक पर्वताच्या नादाला लागली, ती तिथंच गेली. पण ज्यांनी ज्यांनी हनुमंतासारखं त्याला डावलून पुढं गेले त्यांना शांती नक्की प्राप्त झाली. आता मग संपत्तीला भुलून इथंच बसायचंय, पुढं पल्ला गाठायचा आहे, हा ज्याचा त्याचा आवडीचा विषय आहे. तिथून पुढे सुरसा नावाची एक राक्षसी मोठा जबडा करून हनुमंताला गिळू पाहते. भाव इतका गोड आहे त्याच्यातला. ती सुरसा नावाची जी राक्षसी आहे, सुनील महाराज, तिला यश म्हटलं, त्याला कीर्ती म्हटलं. काय म्हटलं त्याला? यश. यश, कीर्ती, विजय. एकदा माणसाला कीर्तीची यशाची सवय लागली की त्याला वाटतं हा यशाचा कीर्तीचा जबडा किती मोठाच होता. आणि लक्षात ठेवा, ही विजयाची कीर्ती, ही यश, हा मोठा पसरलेला जबडा एके दिवशी नक्की गिळणार आहे. म्हणून हनुमानजी सुरुवातीला तिच्या जबड्यात मोठे मोठे झाले, पण लक्षात आलं हा कीर्तीचा, हा मोठेपणाचा जबडा असा बंद होत नाही, याच्यातून असं निष्ठता येत नाही. मग त्याच्याकरता नम्र व्हावं लागतं, अर्थात लहान व्हावं लागतं. आणि मग हनुमानजी तिथे लहान झाले तेव्हा त्या यशाच्या कीर्तीच्या जबड्यातून सुखरूप पुढे जाता आलं. मला वाटतंय आपल्या तुमच्यापैकी जर कोणी त्या यश नावाच्या, कीर्ती नावाच्या जबड्यात पुन्हा मोठा होईल, अजून मोठा होईल म्हणून वाट पाहत असेल, लक्षात ठेवा, सुरसा गिळल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि संसारी जीवाची ती उत्तम धारणा आहे. ही उत्तम धारणा आहे संसारिकाची, की लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं, लोकांनी आम्हाला मानावं, लोकांनी हे करावं, लोकांनी हप म्हणावं, लोकांनी पाटील म्हणावं, लोकांनी सावकार म्हणावं, अजून काही बरंच काही म्हणावं, अशी बहुतेक समाजाची धारणा आहे. आता कालचा प्रश्न आहे, दादा लाईव्ह करतो का रे तू? मग बरं झालं, मी काही सांगेल ते डिलीट करा. काल परवाची घटना, आपल्या मठातला सप्ताह झाला. एक महाराज कीर्तनाला आले आणि अर्ध्या कीर्तनातून गेले. आठवड्यानं त्यांचा मला फोन आला, एका आठवड्यानं, मी तुमच्यावर नाराज आहे. म्हटलं का हो? तुम्ही कीर्तनात मला या म्हटले नाही. मी हे हनुमंतासमोर खोटं नाही सांगतो, मी 8 दिवस रडत होतो. अरे मी यांना काय समजतो, यांचे विचार किती हीन आहेत. यांना असं वाटतंय की महाराजानं देवाचं कीर्तन बंद करावं आणि ह्यांना या म्हणावं. लक्षात ठेवा, तुम्ही नरकात जाणार, आम्हाला घेऊन जाणार. विठ्ठल विठ्ठल. मी म्हणलं असाच आयुष्यभर नाराज राहा, पण मला कीर्तनात तुझं नाव घेणं होत नाही. अशा कशाला अपेक्षा करता? एका बुवानं मला कथेचे 6,000 कमी दिले का? त्याचं 6 दिवस नाव घेतलं नाही म्हणून. पण आता माई शपथ सांगतो तुम्हाला, मी तुम्ही मला नाही पैसे दिले, नाही कीर्तन दिलं, हरकत नाही, पण मी गादीवर उभारून कोण्या भामट्याचं नाव घेणार नाही. तुमच्या 4 पैशा करता आम्ही तुमची नावं घ्यावी तुम्हाला वाटते? काय किंमत आहे? पाहू तुमच्यातलं उदाहरण सांगतो. पतिव्रता स्त्री जर तिच्या नवऱ्याचं सोडून दुसऱ्याचं नाव घेतलं तर तुम्हाला पटेल का होती? मग आम्ही पतिव्रता आहेत बघा, आम्ही त्याच्या नावाचा बोका लावतो, त्याच्या नावानं जपतो, आम्ही दुसऱ्याचं नाव घेणार नाही. अनेकाची स्तुती, ब्रह्महत्या, ब्रह्महत्येचं पातक लागेल आम्हाला. आम्ही जर इथं उभारून कुणाचं नाव घेत मोठेपणा करीत बसलो तर गरज नाही. ते जरा लई खिशे भरायचे तर मठ बांधायचे, त्यानं घेऊ जा, मला घ्यायचं, मला कुठं द्यायचं नाही, काय करायचं नाही काही. पण माणसं त्याच्या मागं लागले. नका विठ्ठल विठ्ठल.
मोठेपणा करता काही करू नका. सूरसागी येते बघा. हनुमानजीला लक्षात आलं, लहान झाले हनुमान, नम्र झाले आणि तिच्या मुखामधून बाहेर पडले आणि मग द्रोणागिरी घेऊन परत आले. अर्थात यांच्यासारखा शूरवीर जगामध्ये कोणी नाही, यांच्यासारखा ताकदवान कोणी नाही. अजून थोडं पुढे आहे का, यांची देवालाही मदत लागते असा जगात कोणीच नाही. विठ्ठल हे पहा, तुम्ही आम्ही देवामुळे आहोत, पण यांच्यासारख्या भक्तांमुळे देव आहे हे लक्षात ठेवा. तुकोबा नसते, ज्ञानोबा नसते, हे हनुमानजी नसते, हे नाथ बाबा नसते, भगवान बाबा नसते, तर या लोकांनी काही भजन पूजन केलं नसतं तर त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला कोणी ओळखलं असतं सांग. आमुचिया भावे तुझं तुझं देव पण देवा, अरे आम्ही नसतो तर कोणी केलं असतं तुझं कीर्तन? आम्ही नसतो तर पंढरपूरला जा असं कोणी सांगितलं असतं रे देवा? आम्ही आहो म्हणून लोक तुला देव म्हणतात, आम्ही नसतो ना देवा तुला कोणी विचारलं नसतं. या साधूमुळे देवाला देवाचं देवपण आहे. म्हणजे देवाला त्याचं मोठेपण मिरवण्याकरता साधूच्या सहकार्याची गरज आहे. नर्मदा पुराणातला प्रसंग आहे, कुठल्या दुसऱ्या पुराणात शोधू नका. स्कंद पुराणांतर्गत नर्मदा पुराण आलं, त्याच्यात एक छोटासा प्रसंग आहे. रावण मारला आणि 12 अमात्य बरोबर घेऊन प्रभुराम विमानामध्ये बसून अयोध्येकडे निघाले. मागल्या शिटावर विमानाच्या लक्ष्मण अर्थात लक्ष्मणजी हनुमानजी बसले होते, समोर माता सीता प्रभू बसले होते. आता गंमत आहे का, विमान लंकेवरून अयोध्येकरता निघालं आणि मग प्रभूने कुतूहलाने माता सीतेला त्या विमानाच्या खिडकीतून खाली पाहायला लावायचं. बरं का सीते, हा मैनाक पर्वत आहे, बरं का सीते इथून पुढे चल, इथे आम्ही रामेश्वराची स्थापना केली, हे वरून दाखवायचं प्रभूने. आणि माता सीतेने ते खाली पाहायचं. पाहता 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 दाखवता 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 ऋषीमुख पर्वताच्या वर विमान आलं. आणि प्रभू म्हटले, बरं का सीते, इथेच माझी आणि हनुमंताची पहिली भेट झाली. हनुमंताने त्या पर्वताकडे पाहिलं आणि रामाच्या जवळ गेले. प्रभू विमान थांबवा. का हनुमानजी, मला उतरायचं खाली. म्हणजे का प्रभू, मी जरी इतका मोठा झालो असलो तरी हा ऋषीमुख पर्वत पाहिला मला माझ्या आईची आठवण आली. माझी माता अंजनी इथे बसलेली असेल, मी तिचं दर्शन घेतो. तुम्ही पुढे जा प्रभू, मी मागून येतोच बघ. आणि शास्त्र वचन आहे, कोणीच किती मोठा झाला तरी मायबापापेक्षा मोठा होत नाही. याच्या पुढचं असं शास्त्र वचन आहे. संन्याशी मायबापापेक्षा मोठा असतो. संन्याशानं बापाच्या पाया पडायचं नाही, तर त्याचा दोष आहे. संन्याशानं देवाच्या पाया पडायचं नाही, त्याचा दोष आहे त्याला. पण जर जन्म देणारी माता समोरून आली तर दंडवत घातल्याशिवाय राहायचं नाही. हनुमंतानं सांगितलं, प्रभू माझी आई इथं आहे, मी तिची भेट घेतो, तुमच्या मागे लगेच येतो, उड्डाण करून तुम्ही जा. प्रभू म्हटले, लक्ष्मणा, हनुमंताची आई काय आणि तुझी माझी आई काय? हनुमंताचे एवढे उपकार आहेत आपल्यावर, आपणही त्याच्या आईचं दर्शन करून मग पुढे जाऊ. हनुमान म्हणले, हे चांगलं. ऋषीमुख पर्वतावर विमान उतरलं आणि हनुमानजी विमानातून उतरल्यात. आईची भेट होणार होती कितीतरी वर्षांनी. अंजनी माता झाडाखाली प्रभूचं ध्यान करत बसली होती. हनुमानजीला ते न पाहिलं
आणि हनुमानजी धावत गेले आईच्या जवळ. आता ती हनुमंताची आई होती. लेकरू किती मोठं झालं तरी त्या आईला लहान असतं. तिने उचलून हनुमंताला मांडीवर घेतलं. असा अतुलित बलधामम, अशा हनुमंताला जी मांडीवर उचलून घेते ती किती बलवान असेल याची कल्पना करा. तिने उचलून हनुमंताला मांडीवर बसवलं. तोंडावून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला. कुठे आलास रे, कधी आलास रे, कसा आलास असा अचानक अशी ती मायेची विचारपूस करायला लागली. तेवढ्यामध्ये प्रभू राम, लक्ष्मणजी आणि माता सीता विमानातून उतरून मातेच्या दर्शनाकरता निघाले. अंजनी मातेनं पाहिलं आणि हनुमंताला विचारलं, हे कोण आहेत? हे तुझ्या बरोबर आले कोण आहेत? हे दिव्य पुरुष कोण आहेत? हनुमंताने हात जोडले. माता, हे माझे स्वामी आहे, हे माझे मालक आहे, मी यांचा दास. असं अरे मग आधी नाही का सांगायचं? मी मालकाला घेऊन येतोय म्हणून जरा बसायची जेवणाची व्यवस्था केली असते. ठीक आहे ठीक आहे, पण इकडे कुठे आला होतात मग? मालकाला घेऊन इकडे कुठे आला होता? हनुमंतानं खरं सांगितलं, आई, आमच्या मालकानं पितृवचनाकरता वनवास स्वीकारला आणि रावणाने त्यांची पत्नी चोरून नेली. बरं, मग ते शोधत शोधत आमच्यापर्यंत आले. आम्ही त्यांच्या बरोबर जाऊन सीता शोध घेऊन शेवटी पूल बांधून रावण मारून सीतामाईला घेऊन आता परत अयोध्येला जातो. जाताना तुमची आठवण आली म्हणून तुम्हाला भेटायला आलो. आता इतकं सांगितलं, अंजनीला आनंद व्हायला पाहिजे का वाईट वाटायला पाहिजे? पण तिला वाईट वाटलं. तिनं मांडीवर घेतलेला हनुमान उचलला खाली टाकून दिला. हनुम्या, तुला मुलगा म्हणण्याची लाज वाटते मला, तोंड काळ केलंस तू माझं. अरे मी तुला दूध पाजलं, त्या दुधाला लाज आणलीस तू आज. असे श्लोक आहेत त्या पुराणात. माझ्या दुधाला तू लाजवलंस. हनुमानजी हात जोडून डोळ्यामध्ये अश्रू आणून गप्प उभं राहिले. पण राम प्रभू पुढे गेले. माता, का रागवता? रागवू नका. असं काय केलं हनुमंतानं की तुम्हाला खाली मान घालावं लागली? असं काय केलं हनुमंतानं की तुमच्या दुधाला त्याने लाजवलं? आता हे प्रभू विचारतायत आणि ही म्हातारी झालेली हनुमंताची आई पुन्हा पुन्हा म्हणते, प्रभू तुम्ही गप्प बसा, तुम्हाला माहित नाही, यानं मला लाजवलं, माझ्या दुधाचा अपमान केला. आता हे बोलणं चालू असताना लक्ष्मण तिथं होते. हिने कायम शंकेत असलेलं पात्र आहे. लक्ष्मणाला कोणाबद्दलही शंका येते. लक्ष्मणजी मनात विचार करतायत, ही म्हातारी म्हणले हिच्यात काय दुधात ताकद असणार आहे? पुन्हा पुन्हा म्हणते माझं दूध लाजवलं, माझं दूध लाजवलं. मनात आलो नसतं, बोलून नाही दाखवलं. आई कशामुळे तुम्हाला लाज वाटते? प्रभू विचारतायत. अंजनी मातेने दिलं उत्तर, लिहून ठेवा. अंजनी माता म्हणते, प्रभू मी माझ्या दुधाने याला लहानाचं मोठं केलंय, बलवान बनवलं यानं याला मी, आणि याने तुम्ही स्वामी असताना तुम्हाला कष्टवलं, तुम्हाला यानं दुःख दिलं. ज्या काळात रावण सीतामाईला चोरून घेऊन गेला, याने एकट्यानंच जायचं होतं. रावणासकट लंका उचलून आणायची होती तुमच्या पायाजवळ, तुम्हाला ताप देत तिथवर न्यायचं नव्हतं. यानं तिथवर नेलंय, लाजवलं मला. आता प्रभूचे शब्द आहेत. प्रभू म्हणतात, माता तसं नाही. हनुमानजीकडे तेवढी ताकद आहे, तुमच्या दुधाची नक्की ताकद आहे. ते यानं नक्की रावण आणला असा असता, यानं नक्की लंका उचलून आणलीच असती. पण माता, जर तुमच्या या हनुमान नावाच्या मुलाने हे काम केलं असतं तर तुमच्या या राम नावाच्या मुलाला जगात कोणी ओळखलंच नसतं. तुम्हाला तुमच्या या राम नावाच्या मुलाला कोणीतरी ओळखावं म्हणून हे काम हनुमंताला अर्धवट करावं लागलं. मला त्याच्याबरोबर जावं लागलं. कशा करता सांगतोय? रामाला त्याचं रामपण टिकवण्याकरता हनुमंताची शरणांगती घ्यावी लागते. विठ्ठल त्याची ओवी सुद्धा शे. हनुमंता तुवा बरी नाही केले, आपल्या स्वामीशी कष्टविले, माझ्या दुधाला जविले, तोंड काळे केले जनामध्ये. लाजवलं तुम्हाला. अर्थात हे आता ऐका, हे नर्मदा पुराणात आहे, रामायणातलं नाही. आणि मग पुढे ऐका. आता याच्या पुढचं संकार होती. हनुमंताच्या लक्ष्मणाच्या मनात शंका आली होती, ही म्हातारी झाली, हिच्या काय दुधात ताकद असणार आहे? हिनं अंतर्ज्ञानानं ओळखलं. कोणी? अंजनी मातेनं आपला स्तन उघडा केला. समोर शैलगिरी नावाचा पर्वत होता, त्या पर्वतावर स्तनातल्या दुधाची पिचकारी मारली, पर्वताचे 2 भाग झाले. मग माता म्हणे, लक्ष्मणा आहे की नाही माझ्या दुधात ताकद? जिच्या दुधाने पर्वत 2 भागात विभागला जातो अशी अंजनी अशी असेल तर हनुमानजी का बलवान व्हायचं नाही? विठ्ठल अशी अंजनी माता
करते, साधना करते, तेव्हा तिच्या पोटाला त्याला यावं लागतं. अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी तो येतोच बोला. तो असा बलवान आहे. अंजनी माता अशी बलवान म्हणून हनुमानजी सुद्धा इतके बलवान. असं घडत असतं जगामध्ये बरं का. आळंदीत सुनील महाराज एका माऊलीनं गरोदर असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. ती लेकरू 4थ्या वर्षी ज्ञानेश्वरी पाठ केली. युट्यूबला येते. कमाल वाटते मला. कमाल नाही, आपल्या संस्कृतीचं मोठेपण आहे ते. आपल्याकडे संस्कार शब्दाला महत्व आहे की नाही. 16 संस्कारातला पहिला संस्कार आहे, त्याला गर्भधान संस्कार म्हणतात. गर्भात संस्कार केले तिनं, त्याला ज्ञानेश्वरी पाठ आहे. अंजनी माता रुद्राला पोटात साठवण्याकरता काय काय किती साधना करत असेल हे लक्षात ठेवा. म्हणून हनुमंतासारखा भक्त जगामध्ये घडणं नाही. एक प्रसंग सांगतो, पुढे चला. हा आनंद रामायणात आला. युद्ध झालं, प्रत्येकाला काही काही देऊन टाकलं. किष्किंधा दिली सुग्रीवाला, लंका देऊन टाकली विभीषणाला. जे ते कामं वाटून दिले, सगळे ज्याच्या त्याच्या कामाला निघून गेले. पण हनुमानजी तिथंच राहिले, अयोध्येतच राहिले. आता बाकी कोणाच्या मनात आलं नाही, पण प्रभू रामालाच वाटायला लागलं सगळे गेले, याला काहीच काम नाही, याला काहीतरी काम द्यावं आणि जा म्हणून सांगावं, निरोप द्यावा याला. पण आता आपणच जात असतं म्हणावं, कारण उपकार तर मोठे आहेत आपल्यावर. मग प्रभू संध्याकाळी बसल्या बसल्या सीतामाईला म्हणाले, सीते मला असं वाटतंय उद्या तू हनुमंताला काही पद द्या, कुठल्या तरी राज्याचं एखादं पद द्या आणि त्याला कामाला लावून द्या. कवर इथं बसून राहतो आता. माता सीता अत्यंत गोड बोलली. ती म्हणाली, प्रभू चुकी नसताना स्वतःच्या लेकराला वनवासाला पाठवण्याची पद्धत तुमच्या खानदानात असेल, आमच्या नाही. मी माझ्या लेकराला म्हणजे हनुमंताला जा म्हणणार नाही. आता प्रभूचे शब्द संपले. प्रभू उठले, प्रभू गेले लक्ष्मणाकडे. लक्ष्मणा तू म्हण देवा, तुम्ही बोलू नका. तो नसता तर मी नसतो हे लक्षात ठेवा. तो होता म्हणून मी आहे, तो नसता तर काय खरं होतं. नाही मला जमणार नाही, तुम्ही बोला. आता मग काय करावं. प्रभू गेले भरताकडे. भरत हे तुम्ही सांगा, काही पद घ्या म्हणून काही काम करा, जा म्हणावं. भरत म्हटले, प्रभू तुम्ही त्याला भाऊ मानताना भरतही समभाई असं तुम्हीच म्हटलंय ना. मग माझा तो सख्खा भाऊ आहे. आणि प्रभू तुम्ही 14 वर्ष वनात, मी 14 वर्ष नंदीग्रामात, मरणासन्न अवस्था माझी, तुम्ही येता की नाही अशी शंका माझ्या मनामध्ये. पण अशा वेळेला आशेचा किरण जर कोणी दाखवला असेल, तुम्ही येताय म्हणून तो याने, मी त्याला जायला सांगू, मी सांगणार. मग रामायणातलं दुर्लक्षित पात्र प्रभू गेले शत्रुघ्नाकडे.
शत्रुघ्ना, रामायणात तुला कुठलंच काम आतापर्यंत दिलेलं नाही, तू मौन धरलेला आहेस, आता एवढंच काम कर, हनुमंताला काही काम दे. शत्रुघ्न म्हटला, देवा आतापर्यंत बोलू दिलं नाही, आता थोड्यासाठी कशाला, आता एवढ्यासाठी कशाला बोलू, मला नाही तुमच्या. आणि मग आता काय करावं, शेवटी सभा बसली. सकाळी राजदरबारात हनुमानजी उभे आहेत आणि प्रभूने त्याचं स्तुतीपरत भाषण चालू केलं. प्रभूने, हनुमंता तू होतास म्हणून बरं झालं रे, तू नसतास तर आम्ही जगलो नसतो, तू नसता तर माझा लक्ष्मण परत आला नसता, तू नसता तर माता सीता कधी मिळालीच नसती. म्हणजे एखाद्या माणसाचा निरोप घ्यायचा असला की असं म्हणावं लागत असतं. बरं का, तुम्ही फार चांगलं वाजवा, अत्यंत पोषक वाजवलंय. मग कीर्तन झालं की पाकिट घेऊन जा, म्हणजे असं निरोप घेताना म्हणावं लागत असतं. प्रभू असं मस्त बोलले. आणि मग आता हनुमंता, तू इतकं सगळं चांगलं काम केलं, तू थकला असशील, भागला असशील, मला वाटायला तू एखादं पद घे आणि निवांत राहा. तू माझ्यावर एक नाही 2 उपकार केलेस, अगणित उपकार केलेस, तू पद घे, निवांत राहा. आता हा बुद्धिमत्ता वरिष्ठ काय कळत नाही त्याला, हे लक्षात आलं. उभा राहिले. प्रभू तुम्ही म्हणताय अगणित उपकार केले, 2 उपकार केले, आता ज्या सुग्रीवाने थोडाच उपकार केला त्याला किष्किंधा दिली, जो बिभीषण नुसता शरण आला त्याला लंका दिली, आणि मी तर यांच्यापेक्षा जास्त उपकार केले तुमच्यावरून. तुम्ही म्हणता एखादं पद घे, जमणार नाही. माझं काम जास्त आहे, मला कमीत कमी किती पद पाहिजे, 2 पद. सगळ्याला एक काम 1 पद. माझे काम जास्त असल्यामुळे मला पद किती पाहिजे, 2 पद. बरोबर वाटलं, चला बरं झालं, 2 का मागं आपण सुटला. ठीक आहे म्हटले, कुठले 2 पद देऊ सांग. हनुमानजी अलगत प्रभूच्या पायाजवळ आले, दोन्ही पाय हातात धरले. प्रभू हे 2 पद सोडून 3रं पद मला नको आहे, हेच पद पाहिजे मला. म्हणा दुसरं कुठलंच पद नको देवा, हे पद मला फार आवडते बघ. विठ्ठल हे हनुमानजी श्रेष्ठ आहे. त्यांचं आता त्यांच्याबद्दल मला 8 दिवस बोलायचं ना, मी 8 दिवस सांगेन तुम्हाला. ते मला त्याच्याबद्दल भरपूर आनंद. त्या बोलण्यात तुकोबा सारखा महात्मा हनुमानजीकडे जाऊन भक्ती कशी करावी याची वाट विचारतोय. हनुमान काय भक्तीचा वाट, काय भक्तीचा मज दावा सुभटा. तुकोबा हनुमंताच्या समोर उभं राहतात, भक्तीच्या वाटा विचारतात. शब्दाला सुभटा. सुभटा शब्दाचा अर्थ काय? सुभटा नका सांगू. बरोबर आहे, पण थोडंच बरोबर आहे, अर्ध बरोबर आहे. तुम्हाला हे सांगता आलं असतं, मला कशाला ओळखलं असतं. त्याचा विभाग करायचा. सून भटा. भट म्हणजे ब्राह्मण,
भट म्हणजे ज्ञानी, भट म्हणजे विद्वान. आणि मग हनुमानजी तो विद्वानात विद्वान आहे, ज्ञानात मोठे ज्ञानी. ज्ञानीनाम अग्रगण्यम, ज्ञानामध्ये अग्रगण्य आहेत हनुमानजी. आणि मग शब्दाला नुसता ज्ञानी नाही, तू म्हणजे चांगला ज्ञानी. आपण ज्ञानी आहेत पण चांगले नाही महाराज. आपल्या ज्ञानाच्या मग अहंकाराचा दगड आहे. त्यांच्याकडे चांगलं ज्ञान, तिथे अहंकार नाही. ज्ञानाच्या बरोबर जिथे नम्रता असते, विनय असतो, त्याला म्हणायचं चांगला ज्ञानी. विद्या विनयेन शोभन्ते, शास्त्र वचन आहे. विद्या विनम्रतेशिवाय शोभत नाही. आणि मग जिथे अहंकार, जिथे ताठा, ते ज्ञान सुद्धा त्यालाच नरकाला नेतं. हनुमानजी तुम्ही भक्ती ज्ञानात सुभटा, उत्तम आणि चांगले ज्ञानी आहात, म्हणून तुम्ही मला भक्तीची वाट दाखवा. तुकोबरा त्यांच्याकडे भक्तीचा मार्ग विचारला जातात. मला वाटतं जे पंढरपूरला जाऊन आले त्यांना विचारलं पाहिजे पंढरपूरला कसं जाऊ. हनुमानजी भक्तीपर्यंत पोहोचलेले म्हणून त्यांना विचारतात तुकोबा आता कसं जाऊ आम्ही पुढे. हनुमानजींनी त्याचं उत्तर दिलं. हनुमानजी म्हटले आष्टी वाट आहे, अष्टी भक्ती करा, नामचिंतन करा, भजन करा. जीवनात हनुमंताने काहीच केलं नाही, फक्त नामस्मरण याला मोठा थारा दिला. विठ्ठल जगात अनेक देव आहेत भाऊ, त्या प्रत्येकाच्या नावाचा जप करावा तेव्हा ते खुश होतात. पण हा असा एकमेव देव आहे, याचं नाव नाही घेतलं तरी चालतंय, पण रामाचं नाव घेतलं की हा खुश होतो. बघते तुम्हाला, रामाचं जरी नाव घेतलं तरी याला समाधान वाटतंय. असा हा विशिष्ट भक्त आहे मला. असं जगात बहुतेक घडत नाही. सगळ्याची मरमर कोणाच्या नावासाठी? आपल्या नावासाठी. मग ते देवाजवळ ते नाही, या देवाजवळ तसं नाही. याची जी मरमर, प्रभूचं नाव घ्या, आपला उद्धार करून घ्या, त्यांची मोठी भावना आहे. मग याच्या नावात ताकद नाही का? महाराज म्हटले आहे ना, याच्याही नावात ताकद आहे. याचं नाव घेतल्याबरोबर विघ्न
याचा महिमा वर्णू काय. महाराज म्हणते या भगवंताचं नुसतं नाव जरी घेतलं तरी जीवनात विघ्न राहत नाही, तो निर्विघ्न होतो. गेल्या महिन्यात मी गेलो कीर्तनात. गाडीत बसल्या बसल्या आम्ही तुळशी रामायणातली चौपाई म्हणत असतो. चलत विमान कोलाहल होई, जय रघुबीर कहे सब कोई. ही चौपाई म्हटलं की अपघात होत नाही अशी आमची श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणण्यापेक्षा ते पक्कच आहे. बसलो काल्याचं कीर्तन होतं घनसांगवीच्या पलीकडे. 3 वेळेला स्मरण करतो देवाचं. सकाळी स्नान झाल्या करतो, गाडीत बसल्या बसल्या कीर्तनाला उभं राहिल्या करतो, 7-8 देवाचं स्मरण करतो, त्यात आपल्या मारुतीचे. आणि कीर्तन सुटलं, मी गडबडीत परत निघालो. त्या दिवशी ड्रायव्हर नव्हता, मीच एकटा चालू होतो गाडी. आम्ही घरी बसलो आणि एक टिप्परवाला आला आणि अशी त्यानं गाडी घासून नेली. ही बारकी गाडी आहे तर मला पक्की येत नाही. खडखड खडखड आवाज आला, मी गेलो. आता मला चिंता, मला काय व्हायचं, मला काय होत नाही मला माहिती आहे. पण आता गाडी म्हणून लोक म्हणायचे महाराजाला गाडी येत नाही, धडकून आली. महाराज लय मोठा आवाज आला. माझं धाडस होईना आता गाडीतून उतरायचं आणि त्याला पाहायचं. आपला एकच ठेपा रामरक्षा. आपल्या गाडीत बशी रामरक्षा म्हणत असतो मी 21 वेळा रामरक्षा म्हणून. का घनसांगवीपासून 5-25 किलोमीटर लांब आलो आणि पुन्हा गाडी उभा करून सगळ्या देवताचं स्मरण करून कुठं घासली म्हणून बघायला गेलो. कुठंच घासली नाही भोवती, फक्त आवाज आला. मग विचाराला नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय. ही त्याची कृपा आहे, तुम्ही करू नका, तुम्हाला होत नसते तसं. लय निष्ठेन नाम घ्यावं लागतं, माहित असतं नसतं ते. तुम्ही करायचं आता रामरक्षा तुम्हाला कामालाच की. एकाला अर्धांगवायू हात पाय हलत नव्हते, चालत नव्हते, पण ऐकू येत होतं, वाचा येत होतं. त्या पोराने रामरक्षा त्यांना पुस्तक अडकून ठेवायचं आणि त्या अर्धांगवायू झाल्या माणसानं ती रामरक्षा म्हणायची. पहिल्या दिवशी जरा बोबडी आली, दुसऱ्या दिवशी जरा बरी. करत 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 त्यानं 1.25 लाख पारायण केले त्या रामरक्षेचे. 27 श्लोक आहेत, 37 श्लोक आहेत फक्त. 1.25 लाख पारायण केले. आता रोज काय त्याला 5 मिनिटात होऊन जाते. 1.5 वर्षामध्ये गोळी न घेता तो माणूस चालायला लागला. रामरक्षा फार बलवान असतं बरं का. आता हे माणसाच्या जीवनातलं दुःख जरी याचं नवल नाही. पुढे आहे का, अहिरावण आणि महिरावणाने राम लक्ष्मण चोरले. कुठं नेले, पाताळात नेले. आणि पाताळात नेल्यावर डांबून ठेवलं. महाराज हनुमंताला चिंता पडली, काय करावं बरं. हनुमानजी गेले महाराज पाताळात, मकरध्वजासंग युद्ध केलं, गेले खाली. त्यांनी रामाला लक्ष्मणाला देवीला बळी द्यायचं ठरविलं तर कालिका मातेला. जावनी पाताळा बळी द्यायचं ठरविलं आणि हनुमानजी तिथं गेले. आता काय करावं काय करावं. तिथली देवीच बाजूला काढली आणि हनुमानजी देवीच्या जागी उभं राहिले आणि आणलं महाराज ते बळी द्यायला. शेवटची इच्छा काय तुझी, अहिरावणानं विचारलं प्रभूला. प्रभूच्या डोळ्यात पाणी आलं. प्रभू म्हटले, अरे तुम्ही आम्हा दोघाला चुरून आणलंय आणि तुमच्या गावात आणलंय म्हणून रुबाब दाखवायला. डोळ्यात पाणी आलं. प्रभूच्या मुखात ते शब्द आहेत, आज जर माझा इथं हनम्या असताना तर तुम्हाला जिद्द सोडलं नसतं. हे देवीच्या रूपात ते उभाच होतं. म्हणजे काय, भक्त देवाची आठवण करतो, नवल नाही, देव भक्ताची आठवण करतो, हे विशेष आहे. आठवण केल्याबरोबर प्रकट झाला महाराज. अहिरावण महिरावण मारले, यांना खांद्यावर घेतून आला. नाम घेता विघ्ने जाय. देवाच्या जीवनातले सुद्धा विघ्न यानं घालवले. पाताळात जाऊन देवीची अवकळा केली. जावणी पाताळा केली देवीची अवकळा.
मी गाडी रेल्वे स्टेशनवरून सुटायच्या आधीच गाडीत जाऊन बसतो. मला कसं जमत नाही. ध्यान धरा. विठ्ठल विठ्ठल त्याच्या नामाचा विशेष असा प्रताप आहे. एके दिवशी प्रसंग तुम्हाला माहिती आहे, 10 तासाला माता सीता सेंदूर भरत होती, भांगात गेले. कशासाठी? म्हणजे मालकाचा विषय वाढण्यासाठी गेले. सगळे अंगाला शेंदूर फासला. नुसता फासला नाही, तसा शेंदूर लावलेला हनुमान मारुती रामाच्या सभेत गेला आणि देवाला विचारलं, प्रभू कसा दिसतोय मी? अंगी कसा दिसतो देवा मी? प्रभूच्या मुखात शब्द आहेत, अंगी शेंदूर चर्चिला भव्य मारुती शोभला. तू भव्य दिसतोस रे, बलवान दिसतोस. बघ हे पहा, कुळामध्ये एक माणूस चांगला निघाला की अख्ख्या कुळाचा उद्धार होत असतो. वर्गा कीर्तन करत झाला की बापानं पांढरी काळी कपडे घालायचे नाही. पुन्हा वर्गा कीर्तन करता की बापानं धोतर घालावा, नेहरू घालावा, टोपी घालावा, गण लावा, आहे का नाही? हा, त्याचा अभिमान आहे ना, मोठेपण आहे ते. मग ते असं एक माणूस चांगला झाला की मागल्या सगळ्या कुळाचा उद्धार करू. वानराच्या कुळामध्ये एक हनुमानजी जन्माला आले, सगळ्या वानर कुळाचा उद्धार केला. अर्थात वानर कुळाची मांडणी त्यांनी केली, अर्थात त्यांचं हित केलं. अभंगाचं शेवटचं
कपीच्या कोळाची मांडणी यांनी केली, त्याला मी शरण आहे. शरण एका जनार्दन. नाथ महाराज म्हटले असं 4 चरणामध्ये या वन मारुतीचं त्यांनी वर्णन कौतुक केलेलं आहे. यथामती यथा अवकाश. मला वाटले पोटापुरतं झालंय आता. म्हटले ना मी तर त्या पोराला म्हणलो होतो बाबा 9:30 उरकीतो मी. मला बघा तुमच्या कारण आता तुमच्या समोर उभारल्यावर जाते विसरून काय गेले विसरून. यथामती यथा अवकाश. ही सेवा 4ही गावचे ग्रामस्थ त्यांच्या चरणी समर्पित करतो. हनुमानजीच्या चरणी समर्पित करतो. आज जे कीर्तनाचे यजमान आहेत ते श्री माणिक लिंबाजी कराड यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. तुमच्याकडून अशीच परमार्थाची दिवसेंदिवस सेवा होत जाऊ, घडो. पंक्ती आहेत त्यांनाही खूप धन्यवाद. देणगी देत आहेत त्यांना धन्यवाद. सेवा करता इथे जी छोटी मोठी सेवा असेल ती सगळी सेवेकरी बरं का. सगळ्याला धन्यवाद. परमार्थामध्ये सगळ्यांनी आलं पाहिजे. तो आपापला वाटा आपापनं उचलला पाहिजे. इथे हे जास्त त्याला घडणार आहे. आपण ऐकलं आपल्याला मिळणार, आपण पात्र उचलले आपल्याला मिळणार. इथे कोणी हिस्सा घ्यायला येणार. आपापल्या हिश्श्याचा आपापले वाटेकरी म्हणून सेवा करता आनंदाची गोष्ट आहे. सगळेजण सप्ताहाला सहकार्य करी जा. सप्ताह अजून उत्साहात मोठ्या जोशामध्ये संपन्न करा अशी भगवंताच्या तुमच्या चरणी प्रार्थना. तुमचंही कल्याण हो, लेकर बाळ हो, तुमचे 2-4 मजले हो अशीही भगवंताच्या वन मारुतीच्या चरणी प्रार्थना. आणि सेवेला पूर्णविराम देतोय. चला म्हणायची कापा. ज्ञानेश्वर अनंतराव महाराज बेलमकर त्याला साथ करतील. गोल 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 कपी कुळाचे कपी कुळाचे कपी कुळाचे मंडळ कपी कुळाचे मंडळ कपी कुळाचे
सुमित यांचे पैसे आजचे मला दे बघ. अरे ह्यांनी माझ्याकडून मेसेज करून घेतलाय, पुन्हा मनाय कामाला येते. कवा दिलाय 6 महिने झाले. एवढंच पाठ करीना आणि मंडपाच्या मागे जाऊन पैसे मोजायले. इथे जे गावातलं सांगा नाही कुठलं बी पण दिले पाहिजे. तुम्ही कोणाला देता? येड्याला देता, ह्यांना देत जा. लेकरं बाळा ह्यांना देत जा. तुम्ही मुजीत जा पण मनी जा असलं काही. विठ्ठल जय जय.